नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता जानकीला घरी आणलेलं असतं. तेव्हा आप्पा म्हणतात की यापुढे मी जानकीला कोणतंही औषध देताना नीट 10 वेळा बघून देईल, त्याशिवाय मी तिला कोणतं औषध देणार नाही, तिची व्यवस्थित काळजी घेईल. परंतु ईशा तिथे येते आणि म्हणते आप्पा त्याची काहीच गरज पडणार नाही, कारण अभिदादा आता जानकीला तुमच्या भरोशावर सोडणारच नाही, तो तुमच्याकडे देणारच नाही जानकीला, असं ती आप्पांना म्हणत असते. तेव्हा ती आप्पांना बोलत आहे हे पाहून अरुंधती म्हणते तुला कळतंय का काय झालं ईशा? नाही, प्रत्येक वेळेस तुझं ऐकून घेतलं जातं म्हणून तू काहीही बोलणार आहेस? त्यावेळेस आप्पा म्हणतात की नाही ग, माझ्याकडून चुकून झालेलं आहे. आणि हे सगळं ईशाला अरुंधती बोलत असते. तेवढ्यातच अभि तिथे येतो आणि अभि म्हणतो की काय चुकीचं बोलते आई ती? नाही, मला सांग ना, काय चुकीचं बोलते? जे खरं आहे तेच बोलते ना. आप्पांनी औषध दिलं म्हणून तर असं झालं होतं ना. आज जानकी मरणाच्या दारातनं परत आली आहे ती आप्पांच्या चुकीमुळं. आप्पांनी जर तिला व्यवस्थित औषध दिलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती, असं अभि बोलत असतो. तेव्हा लगेचच इकडे ईशा म्हणते की आजी आणि आप्पा घरात नसले तरी कोणाला काही फरक पडत नाही, आमचं कोणाचं त्यांच्या वाचून काही अडत नाही. तेव्हा अरुंधती म्हणते ईशा बास झालं, कारण इतक्या वेळ झालं आम्ही तुझं ऐकून घेतोय म्हणून तू वाटेल ते बोलत बसणार आहे, तोंड सोडणार आहेस, तोंड सुख घेणार आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांना तुमची गरज नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना आई आप्पांची गरज आहे. आणि आता तुम्हाला त्यांची अडगळ वाटायला लागली का? नाही, कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, हे घर आई आप्पांचं आहे आणि त्यांच्याशी तुम्ही अशा पद्धतीनं बोलू शकत नाही. म्हणजे हे सगळं जे काही चाललेलं असतं ते सगळं ईशाचं प्लॅनिंग असतं आणि त्याचमुळं हे सगळं घडत असतं. त्यानंतर आता अरुंधती भयानक चिडलेली असते आणि ती म्हणत असते की खूप झालं, आता मी तुमचं कोणाचंही ऐकून घेणार नाही, कारण तुम्ही सगळेजण काय बोलत आहात ना हे मला चांगलंच कळलेलं आहे. हे जेव्हा अरुंधती बोलते तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा खूप भावूक झालेले असतात. कांचनच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. आप्पांचं असं म्हणणं असतं की आता वयानुसार मला जमत नाही, मला हा त्रास सहन होत नाही, असं आप्पांचं म्हणणं असतं. कारण आज आज सगळं जे घडलेलं असतं, जानकीच्या बाबतीत जे घडलेलं असतं ते सगळं आप्पांना त्याचबरोबर कांचनला खूपच धक्कादायक वाटत असतं. त्या दोघांनाही खूपच काळजी वाटत असते. हे सगळं काय होऊन बसले या काळजीतच ते दोघंजण असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कांचन सर्व आवरत असते आणि कांचन म्हणत असते की मला कळतच नाही आहे, म्हणजे या वयात हे सगळेजण घरातून निघून जातात आणि सगळी जबाबदारी आपल्यावर टाकतात. मला नाही होतो हे सगळं, आता माझ्याकडनं होतच नाही आहे, माझ्याकडनं कुणीच अपेक्षा करू नये असं मला वाटतं, असं कांचनचं म्हणणं असतं. आप्पा म्हणतात अगं जाऊ दे ना, काहीतरी काम आहे म्हणूनच जात आहेत ना, असं नको बोलूस तू, तुला माहिती आहे ना आता अनघाने जॉब करणं किती गरजेचं आहे. अभिला पण नोकरी नाही आहे, मग अनघाने जॉब केला तर बरं होईल ना, त्यांना एक मुलगी आहे, तिच्या भविष्यासाठी ते गरजेचं आहे, असं आप्पा कांचनला समजून सांगत असतात. परंतु कांचनचं म्हणणं असतं की नाही, मला नाही झेपतो ह्या वयात हे. त्यावेळेस आप्पा म्हणतात की अगं असं नको म्हणूस तू. त्यावेळेस ती म्हणू लागते की घरात 3-3 सुना आहेत, पण सगळं कसं आपल्यालाच करावं लागत आहे. आरोही आणि यशचं काय चाललेलं असते तेच कळत नाही. त्याचबरोबर ही संजना आणि रुद्र दोघंजण हिंडायला गेले, तिच्याकडनं तर कोणतीच अपेक्षा नाही केली पाहिजे. त्याचबरोबर ईशाचं काही चाललेलं असतं हे आपल्याला कोणालाच कळत नाही, ती तिच्याच नादात असते. हे सगळं ती बोलत असते. तेवढ्यातच अभि तिथे येतो आणि अभि निघालाय कुठं हे पाहून कांचन म्हणते आता तू कुठं निघालायस? तेव्हा अभि म्हणतो की जानकीला थोडासा खोकला येतोय आणि माझ्या मित्राची आई आजारी आहे, मला त्याचा फोन आलेला होता तर मला तिकडे जायचं आहे, आप्पा तुम्ही लक्ष द्याल का? त्यावेळेस आप्पा म्हणतात की हो जा. तेव्हा कांचन म्हणते की नको जाऊस, कारण आम्हाला झेपणार नाही तिच्याकडे लक्ष द्यायला. कांचनचं स्पष्ट म्हणणं असतं. परंतु आप्पा म्हणतात की अगं जाऊ दे ना, त्याच्या मित्राची आई आजारी आहे, तो डॉक्टर आहे, आपण देऊया ना लक्ष, मी आहे ना, मी जातो जानकीकडे जाऊन बसतो. त्यावेळेस कांचन म्हणते की ठीक आहे, तुम्ही बसा जानकीजवळ, माझं आवरून झालं की मग मी पण येते, असं आप्पांना कांचन सांगते. आणि त्याचबरोबर आप्पा म्हणतात की हो मी आहे ना जानकीजवळ, काही काळजी करू नकोस, तू ये तुझं झालं की, असं आप्पांनी स्पष्टच सांगितलेलं असतं. तेव्हा कांचन पण म्हणते की हो चालेल. खरं तर आप्पा खूपच काळजीने जानकीकडे आलेले असतात. जानकी बाळा तुला काय होतं आहे का, त्रास होतो आहे का? आणि तेवढ्यातच जानकीला खोकला येऊ लागलेला असतो. त्यावेळेस आप्पा म्हणतात की कशाने खोकला येतो तुला, थांब तुझ्या पप्पाला फोन करतो, असं म्हणत आप्पा आता इकडे
अभिला फोन करायला घेतात आणि अभिला फोन लावतात आणि अभिला म्हणतात की अभि, अरे जानकीला खोकला येतोय आणि खूप डास लागली, कळत नाही आहे. त्यावेळेस अभि म्हणतो की आप्पा, तिथं टेबलवरती एक औषध आहे, ते कफ सिरप आहे, ते जानकीला द्या, तिला बरं वाटेल, असं आप्पा सांगतात. आप्पा जातात, टेबलवरती बॉटल आहे म्हटलं की टेबलवरची ती बॉटल ते घेतात आणि जानकीला देऊ लागतात. आणि त्यांच्या लक्षातही येत नाही की हे सगळं काय होतं आहे, कारण हे सगळं आपण औषध दिल्याने काहीतरी त्याचा वेगळा परिणाम होणार आहे हे आप्पांच्या लक्षातच आलेलं नसतं. त्यांच्यासाठी फक्त जानकी ही औषध पिल्यानंतर तिला बरं वाटेल एवढंच महत्त्वाचं असतं, म्हणून तर ते जानकीला औषध देत असतात. परंतु त्या औषधामुळे खूपच वेगळा परिणाम होणार असतो, कारण त्या औषधावरचं जे लेबल असतं ते त्याच्यावरती नसतं, ते फाडलेलं असतं. आणि त्याचवेळी आप्पांनी आता जानकीला ते औषध दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता जानकी रडायची थांबत नाही, म्हणून आप्पा खाली येतात आणि कांचनला म्हणू लागतात की अगं कांचन, चल ना तू, मला कळतच नाही आहे, जानकी रडायची थांबतच नाही आहे. त्यावेळेस मात्र आप्पा असं म्हटल्यानंतर कांचन म्हणते, थांबा, मला पण काही कळत नाही आहे, असं काही झालं की मी ना आपल्या अरुंधतीला कॉल करते आणि अरुंधतीला विचारते की नक्की काय झालेलं आहे, ती आली की मग आपल्याला बरं वाटेल. त्यावेळेस कांचन अरुंधतीला फोन करते आणि सांगते, अगं अरुंधती, तू ये ना, काय झालं आहे माहिती आहे का, जानकी खूपच रडते गं आणि कळतच नाही आहे काय करायचं, तिला खोकला लागलेला आहे, तिला खोकल्याचं औषध पण दिलेलं आहे, पण मला ना कळतच नाही आहे, तू जरा आलीस तर बरं होईल. त्यावेळेस लगेचच लगेचच म्हणते अरुंधती की थांबा, मी आई आलेच, तुम्ही नका काळजी करू, असं ती सांगत असते. आणि अरुंधती आता धावतच यायला निघालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कांचन म्हणते की अरुंधती येते, चला आपण बघूया तोपर्यंत. आणि दोघंजण वरती निघालेलेच असतात. तेवढ्यातच कांचन तिथं म्हणते की आली अरुंधती, आपण आता अरुंधतीला विचारूया. असं झाल्याबरोबर इकडे अरुंधतीला म्हणतात की बघ ना काय झालं आहे, आम्हाला कळतच नाही आहे गं, ती लहान आहे ना, मग तिच्या बाबतीत असं काय झालं की धक्का येत बसतो गं, आणि घरात कोणीच नाही आहे. त्यावेळेस अभि पण बाहेर गेला आहे, अनघा जॉबला गेली आहे, ह्या गोष्टी आप्पा सांगतात. तेव्हा अरुंधती म्हणते, थांबा, मी बघून आले नक्की काय झालं आहे. आणि मग अरुंधती ही आता कांचनला सांगून जानकीकडे जायला निघते, कारण जानकीला सांभाळणं खूपच गरजेचं आहे हे अरुंधतीलाही वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती आता जानकीकडे जाते आणि जानकी रडते हे कळल्यानंतर अरुंधती म्हणते की आपण डॉक्टरांकडे जाऊया, तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया, आता घरगुती उपाय कोणते करायला नको आहेत. आप्पा म्हणतात की मी तिला खोकल्याचं औषध दिलं आहे, चालेल, चल मी पण येतो तुझ्याबरोबर. तेव्हा अरुंधती म्हणते की अहो नाही आप्पा, त्याची काही गरज नाही आहे, मी आहे ना, मी घेऊन जाईल, नका काळजी करू, असं अरुंधतीचं म्हणणं असतं. त्यावेळेस आप्पा म्हणतात की मला कळतच नाही आहे, मी ते औषध दिल्यामुळे झालं का गं. आप्पांना लगेचच कांचन विचारते की तुम्ही त्या औषधावरचं नाव वाचलेलं होतं का. तेव्हा आप्पा म्हणतात, अगं गडबडीत नाही वाचलं मी अभिला फोन केला आणि अभिनं मला सांगितलं तेच औषध मी तिला दिलेलं आहे. अभिच म्हणाला की टेबलवरती सिरप ठेवले ते दे. आता अरुंधतीने हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि त्याचवेळी अनघा, अभि, ईशा सर्वजण धावत आलेले असतात आणि मग अनघा खूपच रडत असते. त्यावेळेस अरुंधती म्हणते, अगं काळजी करू नकोस, काही नाही झालेलं जानकीला तू. त्यावेळेस अनघा म्हणते की माझं चुकलं आहे, मी जॉब करायला नकोच होता, मला सगळेजण सांगत होता तुम्ही, पण मी कोणाचंच ऐकलं नाही, हे सगळं माझ्या हट्टीपणामुळे झालेलं आहे. पण इकडे अभिचं असं म्हणणं असतं की हे सगळं आप्पांमुळे झालेलं आहे आणि आप्पांनी चुकीचं औषध जानकीला दिलं आणि म्हणून हे सगळं झालेलं आहे. त्यावेळेस अरुंधती म्हणते की बस झाला अभि, तू प्रत्येक वेळेस आरोप करतोय. तेवढ्यात आप्पा तिथे धावत आलेले असतात. आप्पा आलेले पाहून अरुंधती म्हणते की अहो आप्पा, तुम्ही कशाला आलात. तेव्हा आप्पा म्हणतात, मला चैनच पडत नव्हती गं, म्हणून आलो, मला जानकीची खूपच काळजी वाटत होती. त्यावरती अरुंधती म्हणते की अहो आप्पा, काही नाही झालेलं तिला, आता डॉक्टरांकडे आणलं आहे ना. तेव्हा आप्पा म्हणतात की मला जोपर्यंत कळत नाही आहे की जानकीला काही झालेलं नाही तोपर्यंत मला बरं वाटणार नाही. मग अरुंधती आप्पांची समजूत घालत असते, आप्पांना म्हणत असते की काळजी करू नका तुम्ही, तिला काही होणार नाही आहे. त्यावेळेस अभि म्हणतो, काही होणार नाही कसं, तुला माहिती आहे काही कोणामुळे झाले, यांनी तिला चुकीचं औषध दिले. ईशा पण पुन्हा बोलायला सुरुवात करते, अहो आप्पा, तुम्हाला झेपणार नव्हतं सांभाळायला तर सांगायचं ना अभिदादाला तुम्ही, तसं तुम्ही का सांगितलं नाही, असं डायरेक्टली ईशा बोलत असते. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती म्हणते की बास झाला ईशा, खूप वेळ झाला ऐकून घेते तुझं, म्हणून तू वाटेल ते बोलणार आहेस का.
नाही, अजिबात सहन केलं जाणार नाही. आणि बंद कर तुझी नाटकं. तुला काय वाटलं तू प्रत्येक वेळेस काही बोलशील, काही वागशील आणि आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टी ऐकून घ्यायच्या आहेत? अजिबात जमणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, आप्पांचं काहीही चुकलेलं नाही आणि हे सगळं जे काही घडलेलं आहे ना ते फक्त आणि फक्त त्या औषधामुळे नाही तर नक्कीच वेगळा काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढं अरुंधतीला ठाम माहिती असतं. आणि आता डॉक्टरांकडे आणलं आहे ना, जानकीला काही होणार नाही आहे. तिथे आप्पांना लगेच आप्पा अनघाला म्हणत असतात की खरंच माझ्यामुळेच झालेलं आहे हे सगळं, या सगळ्याला मीच जबाबदार आहे. तेव्हा अनघा म्हणते, आप्पा माझा तुमच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे, फक्त ना जानकी आत्ता बरी वाटत नाही आहे ना तिला, म्हणून मी थोडीशी पॅनिक झालेली आहे. मला बाकी नाही, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही खूप छान सांभाळता जानकीला, हे मला माहिती आहे असं आप्पांना अनघा सांगते. तेव्हा अनघाचं बोलणं झाल्यावर अरुंधती म्हणते की आप्पा काळजी करू नका, जानकीला काही झालेलं नाही आहे आणि तुमच्यामुळं तर काहीच झालेलं नाही आहे. आणि ईशा मात्र बोलतच असते. त्यावेळेस अरुंधती म्हणते की बंद कर तुझी नाटकं, कारण प्रत्येक वेळेस तुला कळतंय का त्यांचं वय झाले आणि तू तोंडसुख घेत आहे, तुला वाटेल ते तू बोलत आहे. नाही, मी काही बोलत नाही आहे, शांत आहे. याचा अर्थ असा घेऊ नकोस की तुला काही बोलण्याचा अधिकार आहे आणि ते वयस्कर आहेत, ते आप्पा आहेत आणि ते आपल्या घरचे सगळ्यात मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्याशी नीट बोलायचं. त्यावेळेस यश पण तेच सांगत असतो. अभि पण म्हणत असतो की नाही, माझंही तेच म्हणणं आहे की आप्पांना जमत नव्हतं ना आपल्या जानकीला सांभाळायला, तर आप्पांनी मला तसं सांगायला हवं होतं. मी काहीतरी उपाय केला असता त्याच्यावरती. पण हे सगळं अभिचं कारस्थान असतं. आणि तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर म्हणतात की तिला काहीही झालेलं नाही आहे, तिचं फक्त पोट दुखत होतं. तिची आई कोण आहे? आणि मग अनघा पुढे येते आणि अनघा लगेचच म्हणते की मी आहे तिची आई. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही तिच्याजवळ जाऊन बसा, तिला काहीही झालेलं नाही असं स्पष्टपणे अनघाला डॉक्टर सांगतात. तेव्हा मात्र आता अरुंधती म्हणते, ऐकलं ना डॉक्टरांनी काय सांगितलं, तिला काही झालेलं नाही आहे आणि तुम्ही जे काय सगळं हे चालवलेलं आहे ना ते बंद करा. आप्पांचा याच्यामध्ये काहीही दोष नाही आणि आप्पांच्या बाबतीत कोणी काही बोललेलं मी ऐकूनही घेणार नाही. आणि डॉक्टर म्हणतात, अहो तिचं पोट दुखत होतं. तेव्हा अभि म्हणतो, नाही आम्हाला वाटलं की ते सिरप पिले म्हणून. त्यावेळेस डॉक्टर म्हणतात, तुम्हाला कसं कळलं तिला ॲलर्जी आहे ते? नाही, अभि म्हणतो की नाही, मी पण डॉक्टर आहे ना, मला वाटलं की त्याची ॲलर्जी वगैरे तिला झाली आहे आणि त्याच्यामुळे ती खूप रडते आणि तिला काहीतरी झालं आहे असं अभि बोलत असतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा तिला काही झालेलं नाही आहे. अशी मुलं असतात ना छोटी छोटी, मान्य मला त्यांना काही होते ते सांगायचं कळत नसतं आणि त्यामुळं आपल्याला कळत नसतं की त्यांना काय झालेलं आहे, म्हणून आपण पॅनिक होतो. पण काळजी करण्याची काही गरज नाही आहे, तिचं पोट दुखत होतं आणि आता ती बरी आहे, आता डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध आणि संजना त्या बिल्डरला भेटायला आलेले असतात आणि संजनाने त्या बिल्डरकडून चेक घेतलेला असतो. अनिरुद्ध म्हणतो की हे बघ संजना, तू चेक का घेतलेला आहे, तुला कळतंय का? तेव्हा संजना म्हणते, त्याने सांगितलंय ना की एवढं छान होणार आहे आणि त्याचं डील आपल्याला मान्य आहे ना. आणि मग अनिरुद्ध म्हणत असतो की नाही, आपल्याला अजून आप्पांशी बोलायचं आहे, आपण आप्पांशी कोणत्याच विषयावरती बोललेलो नाही. त्यावरती अनिरुद्धला संजना म्हणत असते की त्याची काहीच गरज नाही आहे, त्या बिल्डरने सांगितलंय ना, तो बघणार आहे सगळं. मग संजना हे बोलत असते तेवढ्यात अभिचा मेसेज आलेला असतो की आपल्या जानकीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. त्यावेळेसच अनिरुद्ध विचारतो की काय झालं रे जानकीला, असं विचारल्याबरोबर इकडे अभि म्हणतो की काही नाही, आता तुम्ही नका येऊ इथे, आम्ही जानकीला घेऊन घरी येत आहे, आता ती नॉर्मल आहे. त्यावेळेस आप्पा इकडे यश म्हणत असतो की आप्पा चला आपण घरी जाऊया, कारण घरी आजी आणि आरोही आहे, त्या दोघीही काळजी करत असतील. आता इथे किती वेळ लागेल माहिती नाही आहे आणि अनघा आणि अभि आहेत ना, ते जानकीला घेऊन येतील, आपण पुढे जाऊया असं म्हणत अरुंधती पण म्हणते की चला आप्पा. आप्पांच्याबद्दल आता खूपच आरोप केलेले असतात. ही गोष्ट काही अरुंधतीलाही सहन झालेली नसते आणि घरी आल्यानंतर ईशा म्हणत असते की तुमच्यामुळे झाले आप्पा हे सगळं. तेव्हा आप्पा म्हणतात की अगं खरंच मला काही असं नव्हतं वाटलं आणि ते अभिनं सांगितलं होतं म्हणून मी ते औषध दिलेलं आहे, मी चुकीचं काहीच केलेलं नाही असं आप्पांचं स्पष्ट म्हणणं असतं. परंतु ईशा म्हणत असते की आता काळजी करू नका, कारण आता अभिदादा जानकीला तुमच्या भरोशावर कधीच सोडून जाणार नाही. त्यावेळेस ईशाला अरुंधती म्हणते की तू काय बोलते, तुला कळतंय का, त्यांच्याकडनं काही झालेलं नाही आणि डॉक्टरांनी पण सांगितलं आहे ना आणि त्याची काहीच गरज नाही आहे, एवढं बोलायची काही गरज नाही आहे. तेव्हा ईशा एवढ्यावर थांबत नाही, तर ती पुढे बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की काहीही झालं तरी मला माहिती आहे की या लोकांची आम्हाला काही गरज नाही आहे, कारण यांनी घरात नसले तरी काहीही फरक पडत नाही. तेव्हा आप्पा आणि कांचनला खूप मोठा धक्का बसतो आणि अरुंधतीला भयानक असा राग आलेला असतो. थँक्यू.